नमस्कार. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जी सहकारी बँक आहे जिल्ह्याची, त्याची नुकतीच नोकर भरती जाहीर झाली आणि गेले 6-7 महिन्यांपासून हा विषय सातत्याने समाज माध्यमांमध्ये, मीडियामध्ये आम्ही उचलून धरत आहोत की जी 700-750 जागांची नोकर भरती जाहीर झालेली आहे, ती सरळ सेवा नोकर भरती असली तरी आधीपासून बँकेच्या सगळ्या नियमांमध्ये आरक्षणाची तरतूद होती. पण यावेळेस जी नोकर भरती जाहीर झाली त्याच्यामध्ये आरक्षणाची तरतूद पूर्णपणे काढली गेलेली आहे. ती का काढली गेली? शासनाचे तसे काही निर्देश आले आहेत का? की संचालकांच्या सगळ्या बैठकांमध्ये काही निर्णय झालेले आहेत का? आम्ही वारंवार विचार करून सुद्धा आम्हाला कुठलाही त्याच्यामध्ये शाश्वत असं उत्तर मिळालेलं नाही. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्यांदा आम्ही एक पत्र दिलं. त्यानंतर आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे विखे साहेबांना जानेवारीमध्ये भेटतो. सातत्याने पत्रव्यवहार आम्ही या सगळ्या डिपार्टमेंटशी करत आहोत. मी स्वतः वैयक्तिक कमिशनर जे आहेत सहकार खात्याचे आणि सेक्रेटरी यांनाही ईमेल केलेला आहे, पण त्यालाही कुठलंही उत्तर आलेलं नाही. आमचं म्हणणं एक आहे की जर बँकेने 2012 पासून सातत्याने नोकर भरतीमध्ये आरक्षण दिलेलं, आरक्षण काय फक्त एका जाती जमातीला नाही, जे सगळे आरक्षण जाती जमाती आहेत त्याच्यामध्ये SC, SC, OBC, BJNT, NT, विकलांग सगळेच जे आहेत त्यांचं आरक्षण की पोक्यात आलेलं आहे. आणि 700 जागांमधून जर आपण 30% जरी धरलं की आरक्षण जागा आहे, तरी 200-250 लोकांच्या बद्दल म्हणजे 200-250 कुटुंब आहेत आणि ती सगळी वंचित घटकातली कुटुंब आहे. त्यामुळे आमचा लढा हा त्यांच्यासाठीचा आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला नियम दाखवा, बदल का केला हे समजवून सांगा आणि नसेल तर माझी भरती तुम्ही करत आहात की करू नका, नवीन भरती करा, तुम्ही नियम जे आधी लागू होते तसे लागू करा. पण आता आम्ही बघत आहोत मुलांचंही नुकसान होतं. कुठेतरी असंही म्हटलं जातंय की आम्ही बाकी सगळ्या मुलांच्या विरोधात असतो. अजिबात नाही. कारण जर आता आपण बघत आहोत की मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे, त्या जर परत ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं किंवा इतर आरक्षण दिलं गेलं तर मराठा समाजाचं पण नुकसान होणार आहे. त्यामुळे सगळ्याच वंचित घटकांचं नुकसान या प्रक्रियेत होत आहे. तर माझी पुन्हा एकदा आवाहन राहणार आहे की जिल्हा बँकेने ही जी भरती आहे ती त्वरित थांबवावी आणि आरक्षण लागू करून ती भरती करण्याचं सुरू करावी.